जालन्यात शिवजयंती निमित्त निघाली जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रा। पारंपरिक वेशभूषा करून शिवभक्त मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी। पदयात्रेनं वेधले शहरवासियांचे लक्ष। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव यासारख्या घोषणांनी परिसर दणाणला। आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात शिवजयंती निमित्त जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा काढण्यात आली। जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा करून शिवभक्त या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी या पदयात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव यांसारख्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता। काय सांगणार, आज पदयात्रा निघत आहे, तुम्ही या रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज शिवजयंतीसाठी राज्य शासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये पदयात्रा काढावी अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहे। हेतू आहे की छत्रपती शिवाजी महाराजचा गुणगौरव या पदयात्रेच्या माध्यमातून होईल। लहान मुलांना सहभागी करण्याच्या संदर्भातल्या भावना ही आहे की लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने निश्चितपणे ते प्रेम जागृत होईल। एक चांगल्या हेतूने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि आज संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करते। आज माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक जी, माननीय महापालिका आयुक्त, कमिशनर, सर्व वरिष्ठ अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि पहिल्यांदा राज्यभरामध्ये अशा प्रकारची पदयात्रा निघते। खूप आनंद आहे। महाराजांच्या जयंती उत्सवाचा रात्रीपासून आनंद आहे। रात्री आतिषबाजी करून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला, जन्मोत्सव साजरा केला आणि आज सर्व या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा करतात। जालन्यामध्ये पदयात्रा निघालेली आहे, तुमच्या हस्ते, आमदारांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, काय सांगता? आज शिवजयंतीच्या निमित्ताने पदयात्रेचं शासनाने नियोजन केलं होतं। केंद्र शासनाचं देखील याच्यामध्ये चांगला मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी, पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं पदयात्रेचं आयोजन केलं आहे। यामध्ये ज्या विविध ॲक्टिव्हिटी आहेत, 4 ॲक्टिव्हिटीसुद्धा ठेवलेल्या आहेत। आपल्या महाराष्ट्राच्या काही सांस्कृतिक वारसा असणाऱ्या काही ॲक्टिव्हिटी त्या देखील या पदयात्रेत 4 स्टॉप घेऊन ठेवले आहेत। विद्यार्थ्यांना स्नॅक्सची, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। 5000च्या जवळपास विद्यार्थी इथं आणि सर्व उत्स्फूर्तपणे यूथ इथे पार्टिसिपेट झालेलं आहे। अतिशय जल्लोषामध्ये इथे सुरुवात झाली आहे। माजी मंत्री अर्जुन खोतकर साहेब हे सुद्धा यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्या पद्धतीनं पदयात्रेला सुरुवात झाली।